खराच्या ओकस कार्यालयामधून फॉरेन्सिक टीमनं 4 ते 5 खडे जप्त केलेले आहेत। औषधाची बाटली, रुमालासारखा कापड यासह विविध वस्तू जप्त करण्यात आल्या। कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा सुरू आहे। खराच्या कार्यालयामधून फॉरेन्सिक टीमनं काही खडे जप्त केलेले आहेत, काही वस्तू सुद्धा त्यांनी जप्त केलेल्या आहेत। फॉरेन्सिक टीम कडून कसून तपास या ठिकाणी केला जातोय। ओकस हे असं एक ठिकाण होतं ज्या ठिकाणी त्याचं अश्लील कृत्य चालत होतं। अगदी छोटीशी जागा, मात्र या ठिकाणी खराचे काळे कारनामे सुरू होते आणि त्याच ठिकाणी आता फॉरेन्सिक टीम कडून पंचनामा जो आहे तो केला जातोय। कसून तपास या ओकस कार्यालयाचा केला जातोय आणि त्या ठिकाणाहून काही वस्तू फॉरेन्सिक टीमला मिळालेल्या आहेत। याच्यामध्ये काही खडे आहेत जे आपण मंतरलेले आहेत असा तो सांगायचा आणि ते खडे लाखांना तो देत होता। असे काही खडे जे आहेत ते फॉरेन्सिक टीमने जप्त केलेले आहेत। रुमाल, बाटली यासारखे काही वस्तू देखील फॉरेन्सिक टीमने जप्त केलेल्या आहेत। पवन येवले आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। पवन, सध्या काय घडतंय? नक्कीच आपण जर बघितलं तर बोलू अशोक खरा त्याच्या कार्यालयामध्ये आता एसआयटीचं पथक आणि फॉरेन्सिक ब्रांच जी आहे ती आलेली होती आणि या हे जे कार्यालय आहे सील केलेलं होतं। हे सील केलेलं कार्यालय पुन्हा एकदा उघडून या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे। जी पीडित महिला आहे तिला देखील या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि ऑनलाईन पद्धतीने जो पंचनामा आहे तो या ठिकाणी या एसआयटीच्या पथकानं फॉरेन्सिक टीमनं केलेला आहे। दरम्यान या ठिकाणी फॉरेन्सिक टीम बाहेर येत असताना पंचनामा करून त्यांच्या हातामध्ये 4 ते 5 विविध आकारांचे जे खडे आहेत ते देखील आढळून आले। त्यासह एक कापडी रुमालासारखा एक कापड जो आहे तो देखील आढळून आलेला आहे आणि यासह एक औषधाची बाटली जी आहे ती देखील एसआयटीच्या पथकानं हस्तगत केलेली आहे। हेच ते नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्सचं ऑफिस आहे, ज्या ठिकाणी भोंदू खरात आपले काळे कारनामे करत होता आणि याच कार्यालयामध्ये पुन्हा एकदा एसआयटी आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमच्या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे। पंचनामा करून पुन्हा एकदा या ठिकाणी जे कुलूप आहे ती सील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वृषाली, धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।